कर्जतकडून आलो की हे डाव्या बाजूला पुढे नालधे गाव आहे आणि इथे उजवीकडे हा रस्ता आत जातो रिव्हर ट्रेल. इथून शिरायचा. इथून एंट्री आहे, एंट्रन्स आहे इथून. अच्छा, अननस आहे. कोणी जास्त मस्ती केली, गडबड केली की ह्या पिंजऱ्यात ठेवायचे त्यांना. नाही, ह्यांना गडबड नाही, माणसांनी कोणी पिऊन जास्त गडबड केली की ह्या पिंजऱ्यात ठेवायचे त्यांना. हे पण सुचित्रानेच बनवलेलं आहे का? आम्ही तिकडे असतो, बाकी काय इथे बघ दादर उरलेले. हे पण एसी आता या 2 आठवड्यात लागेल. भरपूर हे ना हा उघडतो आम्ही, भरपूर झालं. इथे गाद्या टाकतो, एक्स्ट्रा गाद्या वगैरे सगळं. हा, छान आहे. चिकू आहेत का छोटे? पूर्ण का वर्षभरवाला? आंबे खाल्ले ना आता. हो मग, आंबे, फणस पण चांगला छान होता. सगळ्या लोकांनी जायला सुद्धा झाडं काढून दिली. पण आलोय, आम्ही आलोय इथे. वर पण आहे का इथे? जाऊया
हो ठीक. हे वॉशरूम आहे आणि हे आपल्या 2 रूम्स आहेत ना. हो मस्त. चप्पल काल रात्री सुचित्राचा जेव्हा फोन आला तेव्हा मी म्हटलं हे तर ओळख देतात मला सूर्यकांतची आणि सुचित्रा तू कुठे आली त्यांच्या बरोबर असं मी तिला म्हटलं. कारण तेला आणि मला माहिती ना सूर्यकांत सुचित्रा थोडी मोठी आहे. अरे हे दोघं जण कसे एकमेकांच्या कॉन्टॅक्ट. आमच्या शाळेतला ग्रुप आहे मॉन्टेसरी पासूनचा. बरोबर. तर मस्त एकदम. थोडी मोठी आहे नाही. 4 बेड आहे तिथे. 10 जण याच्यात. हां 10 जण मस्त आरामात राहतील अगदी. 4 दुणे 8, 2 खाली. आणि हे आहेत 2-4 वाढले तर आम्ही करू ऍडजस्ट, त्यांना टाकू खाली. वाढले तर 30 जणांची हे आहे माझ्याकडे. 10 जण आम्ही तिथे त्या लाईट. आता ह्या दिवसात खूपच मजा येते. हे बांबू छान लागलं तुम्ही मस्त वाटतं. हे सगळे लेकांनी लावले सगळे. मस्त वाढले. छान होतं हे झाकायसाठी त्यांचे बांबू लावले. पण हे होतंय का इकडे? काही नाही झाली. किती वर्ष आली? 15. घेऊन टाका तुम्ही, आपण काहीतरी करूया. मी म्हटलं त्याला ही एक बिल्डिंग द्या आम्हाला. मग काय मस्त होईल. काहीच करायला नको. टाकी पण इथे बरंच. हे छान आहे. इकडे पाणी भरल्यावर आणखी मस्त आहे. बहुतेक पाऊस आता हे सध्या कव्हर केलेलं आहे पूल. पाऊस पडतोय वरून म्हणून, झाडाची पानं वगैरे पडतात म्हणून. आपण आल्यावर काढूया कव्हर. कुड्याची हा फुलं पांढरी येतात ते. हा कांद्याच्या पातीसारखी येतात नाही का. हा हा काय कोळीची. हा बरोबर. ते आम्ही ह्याच भाज्या खाऊन जातो. मस्त गाड्या सीजनल आहे ना. इथे एवढा माझ्याकडे सगळी कुरडू दिसली ना. एकदम ताजी मस्त फ्रेश भाजी बनवून द्या. घाण अजिबात नाही आमच्याकडे. मला आमची 5 माणसं देतो आम्ही काढायला. हे पण आहे टाकळा वगैरे केवढा टाकळा आहे. हा काय हा खैर आहे का? हे सागच आहे. सागच साग पळस. हा सागच आहे. सगळं तिकडे ही कुरडू. त्यामुळे माझ्याकडे जी लोक येतात ना, म्हणजे लेडीज वगैरे पालेभाज्या खाणाऱ्या जी लोक ना, त्यांना आम्ही काढून देतो पालेभाजी भाकरी इकडे जायचं. आता इथे 2-3 अच्छा ही नदी आहे ना इथे. पण उतरायला आहे तिथे. अरे वा. हां वाढेल पण पाणी. हो आता तर सुरुवात झाली आहे ना. आणि तिथे जरा जास्त आहे पाणी. त्याने असं छोटा डॅम पण त्या दिवशी बनवला. ही सगळी आपलीच जागा. कॅम्प वगैरे पण होईल मुलांचे. हो हो. तेच आता एक मला आमची ती आपली अभिनव. हे कसं रॉ असं अनटच असं आहे ना, नॅचरल. म्हणून आम्ही जेवढं गरजेचं तेवढंच सध्या करतो. जास्त एक सुद्धा झाड तोडायचं नाही. झाडं वाढायला खूप लागतात दिवस. म्हणून त्यांनी स्विमिंग पूलच्या बाजूची झाडं पण ठेवली आहेत. पिढ्या लागतात. राहू दे. झाडं लावायला ते हे पाईप वगैरे ठेवलेले आहेत ना पाण्याचे. इथे असं भीती नाहीये काय. जेव्हा सुरू होतं ना तेव्हा तुम्ही बघा सगळं धुवून आणि ते आणि एकदम त्याचा गेटअपच सगळा चेंज होऊन जातो. लुकच सगळा चेंज होऊन जातो. तुम्हाला ना जरी मिळालं पाणी करून स्विमिंग पूल आहे. हो आणि हे जे डॅम आहे ना त्याला भीती देते. सगळं पाणी इथे.
मागच्या वर्षापासून तेच केलं, भरपूर केलं. बाहेरच्या बाजूला मासे सोडा. इथे मासे भेटले तुम्हाला पावसाळा चालू झाला येतात खूप येतात. मी बोलून तुम्हाला इथे मासे भेटले गावचे मासे काय मळे 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 बिळे मिळतील. काय काय करतात हे बघ एवढं. हे मी म्हणून बंद केलं म्हणून वाढलं एवढं. इथे पाणी सगळं वाहून गेलं. थांबलं पाणी. थोडं अजून टाकायला पाहिजे होतं. प्रॅक्टिसला राहिलं तुम्ही. मला हे पाठवून दे, माझा नंबर घे सेव्ह करून. मी हे सगळं त्याला पाठवते मनवेरला. त्याच्या त्या कर्जतची शाळा नंतर हे सगळ्यात तो करू शकतो, पण पगार कमी येत रे. विचारून तर पगार झालं ते म्हणून